काजू कतलीचा बॉक्स उघडताच धक्का, बोरशीच्या थरातून वळवळल्या चक्क जीवनकळ्या। बुलढाण्यात सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या सीताश्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जीवनकळ्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे। काजू कतलीचा बॉक्स उघडताच मिठाईवर बुरशीचा थर दिसून आला आणि त्याच मिठाईमध्ये जीवनकळ्या वळवळताना आढळल्याने ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली। या उत्पादनावर बॅच बारकोड क्रमांक 89 निखर्व 6 अब्ज 15,14,22,017 नमूद असल्याची माहिती आहे। हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करण्यात आली। तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जी.के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली FDA बुलढाणा पथकाने संबंधित ठिकाणी धाक देत तपासणी सुरू केली। पथकाकडून संबंधित उत्पादन आणि उपलब्ध साठ्याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे। मात्र आता सर्वात मोठा सवाल, ही काजू कतली किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आली होती? अशाच प्रकारचे आणखी किती बॉक्स ग्राहकांच्या घरात पोहोचले आहेत? मिठाईची साठवणूक योग्य पद्धतीने करण्यात आली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रकरणातील उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात का? प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो आणि FDA कडून पुढे कोणती कारवाई केली जाते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। गोड पदार्थाच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ तर होत नाही ना? या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा।